हॅलो गाईस, नमस्ते. वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो आज मी एकदम सिरियस टॉपिकवर डिस्कस करणार आहे. ते आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहितीच पडलं असेल की ते टॉपिक कशाबद्दल आहे. तर 15 ऑगस्ट हे आपण कशासाठी सेलिब्रेट करतो? तर ते म्हणजे आपण त्या दिवशी इंडिपेंडेंट झालतो. त्या दिवशी आपण खरं मध्ये हे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं होतं. त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं होतं, राईट. म्हणून आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो. पण आपल्या त्याच देशामध्ये, भारत देशामध्ये काही मुलींसोबत, काही लेडीजसोबत, काही म्हणजे अशा ज्या मुली असतात, लेडीज असतात, स्त्रिया असतात, त्यांच्यासोबत इतकं काही घडतं, पण त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही का? आता मी ज्या केसबद्दल बोलते ते म्हणजे डॉक्टर मोमिताबद्दल. त्यासोबत इतकं घाण असं म्हणजे व्यवहार झाला त्या दिवशी. म्हणजे एक डॉक्टर आहे जो आपला जीव वाचवतो, ज्याला आपण एखाद्या देवासारखं पूजतो ह्या भारत देशामध्ये, आणि त्याच डॉक्टर सोबत हे असं काय झालंय. म्हणजे मला ते जेव्हा मला हे केसच्या बद्दल जेव्हा कळालं, मला इतकं म्हणजे आतमधून इतकं रडू वाटलं. आपला भारत देश खरं मध्येच आझाद झालेला नाहीये. बरंच म्हणजे एक पाठीमाग अजून एक केस होता, साक्षी मर्डर केस. त्याच्यामध्येही त्या पोराने तिला इतके चाकू मारले, इतकं काय झालं, पण तरी त्या पोरीला अजून जस्टिस भेटायलेलं नाहीये. तिच्यासोबत ज्या पोराने हे केलं त्याला अजून फाशीवर चढवलेलं नाहीये. आणि फक्त आपण ह्या केस सोबत बोलतो की असं होईल, तसं होईल, आम्हाला जस्टिस पाहिजे, आम्हाला असं करायचंय, तसं करायचंय, पण आपण त्याच्याबद्दल काहीच करत नाहीये. आपण 2-3 दिवस व्हिडिओ बनवतो, त्याच्यावर रील्स बनवतो, आपण असं करतो, स्टोरीज लावतो, मीम्स बनवतो, पण काही दिवसांनी आपण विसरून जातो सगळं का? मग हे पण मग असंच होणार आहे. म्हणून मला वाटलं की ह्याच्यासोबत एक व्हिडिओ बनवायला पाहिजे, आणि जितक्यात जास्त तुम्हाला म्हणजे जितक्यात जास्त तुम्ही प्रयत्न करा ह्याला शेअर करण्याचं, खूप म्हणजे खूप प्रयत्न करा. त्या पोरीला जस्टिस भेटायला पाहिजे. त्यांच्या आई वडिलांना कसं वाटलं असं की त्यांच्या मुलीसोबत इतकं काही घडलंय. परवाच्या दिवशी रक्षाबंधन होतं, आणि रक्षाबंधनच्या दिवशी तिच्या भावाला म्हणजे किती हे वाटत असं की तिच्या बहीण आज तिच्या सोबत नाहीये. तिच्या भावच का म्हणजे आपल्या देशामध्ये इतके सारे केसेस आहे ह्याच्याबद्दल. कुठं काय झालं तुम्हाला एक मी व्हिडिओ क्लिप दाखवतो, ती पूर्ण बघा. म्हणजे ते इतकं ते हे वाटतंय की ते बघून मला बोलायला शब्द नाहीये. इतकं म्हणजे त्या पोरीसोबत इतकं वाईट झालंय, तिच्यासोबत रेप झालाय, मर्डर झालाय. आणि मी खरं म्हणजे सांगतो, हे एका जणाने हे केलेलं नाहीये. हे खूप मोठं प्लॅन आहे. हे खूप मोठे म्हणजे पॉलिटिशियनचं वगैरे काही असेल ते मला माहित नाहीये, पण त्या पोरीला जस्टिस भेटायला पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं की मी त्या फॅमिली सोबत आहे, ज्यांच्यासोबत असं काय घडलंय, मी त्यांच्या सोबत आहे. आणि प्लीज ह्या व्हिडिओला पूर्ण तुम्हाला जितकी म्हणजे मदत करता तितकं चांगलं आहे त्यांची. पूर्ण ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. त्या पोरीला जस्टिस भेटायला पाहिजे. हे केस आता पाठीमागं सरकणार नाहीये. म्हणजे त्या रात्री ती जी मुलगी आहे तिला म्हणजे मला बोलायला सुद्धा शब्द नाही उरले. तुम्ही व्हिडिओ बघा. डेड बॉडी ऑफ द गर्ल जिसके मुंह में खून था, फोटो खींच के लाके मुझे दिखाते हैं. उन बच्ची का शरीर में कोई कपड़ा नहीं था, पैर दोनों राइट एंगल में मिला गया. राइट एंगल में एक पांव बेड के इस तरफ, एक पांव बेड के इस तरफ मिला गया. जब तक पेल्विक गर्डल नहीं टूटता है, इस तरह दो पांव को नहीं चीरा जा सकता है. चश्मे को कूटा गया, जिसके वजह से आंखों से खून निकल गया. गले में गला दबाकर मारा गया. और पूरा ये जो मैं बोल रही हूँ, ये पूरा पोस्टमार्टम रिपोर्ट में वायरल हुआ है. आप लोग कृपया देखिए, ये कोई मनगढ़ंत नहीं है. तर गाईस, हे सगळं आर्जिकल हॉस्पिटलमध्ये घडलंय, जे कोलकातामध्ये आहे. तर म्हणजे हे सगळं झालं
आणि मग त्याच्यानंतर तिथले जे हॉस्पिटलमधले जे माणसं आहेत त्यांनी फोन लावला त्यांच्या आई वडिलांना आणि आधी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीचं खूप म्हणजे असं दुखायला लागलंय, तुम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये या. त्यांनी असं सांगितलं. पण त्यांनी हे नाही सांगितलं की त्याच्यासोबत असं झालंय तसं झालं. त्यांनी ते काही नाही सांगितलं. त्यांनी डायरेक्ट सांगितलं तुमच्या मुलीचं दुखाय. आणि नंतर तर काय सांगितलं की तिने तर डायरेक्ट सुसाईड केलंय. मग त्या आई वडिलांना कसं वाटत असं जेव्हा त्यांनी हे ऐकलं की त्यांच्या पोरीने सुसाईड केलंय. बरं ते तर झालं. आणि जेव्हा त्यांचे आई वडील हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी किती म्हणजे असं रिक्वेस्ट केलं त्या डॉक्टरांना की प्लीज आमच्या पोरीचं चेहरा आम्हाला एकदा तरी बघून द्या, आम्हाला थोडं का होईना तिचा चेहरा बघू द्या. नाही, पण त्यांनी तरी पण तिचा चेहरा बघून दिला नाही. 41 years old की ऐसी खत्म हो जाती है, उनको 3 घंटा खड़ा रखा और ये हाथ जोड़ती रही, माँ बाप हाथ जोड़ते रहे, हमें एक बार दिखाओ, हमारी बच्ची का मुंह एक बार दिखाओ. हमको नहीं दिखाया गया. तर ज्या पण बहिणी, ज्या पण लेडीज, ज्या पण मुली असतात, ज्या पण माझा हा व्हिडिओ बघताय, मी प्लीज त्यांच्याशी एकच गोष्ट सांगणार आहे. त्यांना मी एकच गोष्ट सांगणार की आपल्याला आपलं स्वतःच रक्षण करावं लागेल. कोणी आपल्यासाठी कोणी हिरो येणार नाहीये, कोणीच येणार नाही आपलं रक्षण करण्यासाठी. आपल्याला आपल्या स्वतःसाठी उभा राहावं लागेल. आपलं रक्षण आपल्याला स्वतःच करावं लागेल. कारण की ही दुनिया जशी आपल्यासोबत वागते तसंच आपण तिच्यासोबत वागलं पाहिजे. आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट सांगणार आहे की प्लीज त्या पोरीला जस्टिस भेटायला पाहिजे जिच्यासोबत हे इतकं घाण असं घडलंय. आणि मी खरं मध्ये सांगतो की हे एका जणाचं काम बिलकुल नाहीये. हे म्हणजे खूप मोठे असे खूप सारे जण आहे ह्याच्या पाठीमागं आणि त्यांना लपवायचा प्रयत्न केला जातोय. हे एका जणाचं काम होऊ शकत नाहीये. हे खूप सारे जण आहेत आणि त्यांचं लपवायला जायला त्यांचे म्हणजे जितके पण सबूत आहे ते सगळे मिटवायचा प्रयत्न करायला लागलेत. आणि जेव्हा म्हणजे हे सगळं घडलं तिच्यासोबत जेव्हा हे असं काय झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू म्हणजे ते सगळे सबूत त्यांनी मिटवायचा सगळा प्रयत्न केलाय. आणि मग तिथल्या प्रिन्सिपलला जेव्हा विचारलं तर मग त्यांनी तर डायरेक्ट हे सांगू दिलं की त्याच पोरीची चुकी असं. इतक्या रात्रीच्याला तिला सेमिनार हॉल असतं, तिला त्याच्यामध्ये जायची गरजच काय होती. म्हणजे आज तिचीच चुकी दाखवते. आणि मग त्या जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी लगेच त्या कॉलेजमधून त्यांना त्यांना ते सोडलं त्यांनी ते कॉलेज आणि लगेच त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये डायरेक्ट प्रिन्सिपल बनवून टाकलं. म्हणजे हे एका जणाचं काम बिलकुल नाहीये. हे खूप मोठं असं ह्याच्या पाठीमागं खूप सारे जण आहेत. तर मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो, प्लीज ह्या व्हिडिओला जितकं जास्त होईल तुमच्याकडून तितकं जास्त शेअर करा. कारण की त्या मुलीला ह्या वेळेस जस्टिस भेटायला पाहिजे. ह्या वेळेस पहिल्या केस सारखं ह्या केस सोबतच होता कामा नाही प्लीज. आणि मुलांना तर मी एकच गोष्ट सांगणार आहे की जशी आपली बहीण आपल्यासारखी तशीच आपण दुसऱ्यांच्या बहिणीला समजायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळेच माणसं सगळेच मुलं एकसारखे असतात, पण जे काही दरिंदे असते ज्यांच्यामुळे हे सगळं घडतं त्यांना इतकं वाईट केलंय. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे की जशी आपण आपली बहीण आहे तशीच आपण दुसऱ्यांच्या बहिणीला कधीच आपण असं म्हणजे केलं नाही पाहिजे. कारण की ती पण तर कुणाची बहीण असन, कुणाची म्हणजे काहीतरी तर लागत असेल ना ती कुणाची. तर आपण म्हणजे असं आपण का करतो. आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आपण असं करतोच का म्हणून. तिची 36 घंटे ती ड्युटी करते. तिच्या मम्मीला ती फोन करून सांगते की मम्मी मी एकदम म्हणजे जेवण वगैरे ते सगळं केलंय मी, म्हणजे तू जास्त काळजी घेऊ नको. तिचे मम्मी पप्पा झोपते आणि जसंच म्हणजे त्या म्हणजे अशा झोपायला जातात ती. तर मग इतकं म्हणजे कुणी इतकं कसं हे करू शकतं, इतकं दुष्ट व्यवहार. मी लिटरली खरं मध्ये सांगतोय की हे एका व्यक्तीचं कामच नाहीये. हे खूप मोठे ह्याच्या पाठीमागं खूप सारे जण आहेत जे ह्या केसला लपवायचा प्रयत्न करतात. मुलींना त्यांचं स्वतःचं रक्षण स्वतःच
करता यायला पाहिजे. प्लीज तुम्ही इतकं एबल व्हा, इतकं तुम्ही शिकतायत हे बरोबर आहे. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, हम बेटी को तो पढ़ा रहे, पर क्या उसी भारत देश में बेटियां सेफ है? नहीं है, बिल्कुल भी नहीं है. तो प्लीज अपनी बेटियों को सिखा रहे हो, आप पढ़ा रहे हो, ये तो बहुत ही अच्छी बात है, बट उससे आप इतना काबिल बनाओ कि वो अपनी खुद की जंग खुद लढ सके. काही घडलंय ना, म्हणजे हे असं वाटतंय की आता हे थांबणारच नाहीये, हे घडतच जाणार आहे. म्हणून आपल्याला आपलं स्वतःचं रक्षण स्वतः करायला यायला पाहिजे. स्पेशली गर्ल्स, जितक्या पण लेडीज, जितक्या पण मुली, जितक्या पण स्त्रिया ह्या व्हिडिओला बघतात, प्लीज त्यांना मी एकच गोष्ट सांगणार की आपल्यालाच आपलं स्वतः रक्षण करावं लागेल. कारण की तुमच्यासाठी कोणी हिरो येणार नाहीये, कोणी येणार नाहीये तुमचं रक्षण करण्यासाठी. कारण की हे असंच होणार आहे. आणि म्हणजे हे कोणत्याही पोरीसोबत, कोणत्याही बहिणीसोबत हे असंच पुढं पण घडणारच आहे. मुलांना तर मी एकच गोष्ट सांगणार आहे की जसं आपण आपल्या बहिणींना जपतो तसं आपण दुसऱ्यांच्या बहिणींना पण जपायला पाहिजे. कारण की हे म्हणजे इतकं काय घडलंय की मुलींना असं वाटतंय की त्यांचीच काहीतरी चूक असेल, दुसरे त्यांचीच चुकी काढायलात. आणि ज्या भारत देशामध्ये आपण मुलींना देवींसारखं पूजतो, आपण त्यांना म्हणजे इतकं मान सन्मान देतो, त्याच भारत देशामध्ये इतकं काय घडतंय. आणि स्पेशली कोलकातामध्ये तर किती म्हणजे असं सेलिब्रेट होतं, मुलींना इतकं असं देवीचा दर्जा दिला जातो, तिथं इतकं खानाड्यासारखं घडतंय. नंतर त्याच्यासोबत मर्डर झालाय आणि तरी ते डॉक्टर्स त्यांच्या आई वडिलांना हे सांगतात की तिने सुसाईड केलंय. तर प्लीज ह्या व्हिडिओला जितकं जास्त तुमच्याकडून प्रयत्न होईल तितकं जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. कारण की तिच्यासोबत असं झालंय, तर असं बिलकुल नाही व्हावं की उद्या तुमच्या बहिणीसोबत किंवा कुणाच्या इतर बहिणीसोबत असं काही व्हावं. म्हणून प्लीज तिला ह्यावेळेस जस्टिस भेटायला पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या ते थांबायला पाहिजेत. आणि ते आपणच करणार आहे, कारण की आपण ह्या देशातले नागरिक आहेत आणि आपणच म्हणजे त्यांची मदत केली पाहिजे. आज पण मुली रात्रीच्या 12 वाजता, 7 वाजता, 5 वाजता, आज पण मुली संध्याकाळी निघायला सुद्धा आजकाल मुली घाबरायला लागल्यात. का? कारण की हे सगळे गोष्टी घडतात. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच गोष्ट सांगणार की प्लीज ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत आणि तिला जस्टिस भेटायला पाहिजे. बिकॉज वी वॉन्ट जस्टिस.